दुर्दैवानं परिस्थिती तर महाराष्ट्राची गेल्या 2-2.5 वर्षात अत्यंत कठीण झालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. एकंदर जो आपला दर्जा आहे राजकारणाचा तो खालवलेला आहे. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तर आणखी निर्माण झालेले आहे. ही ही स्थिती आहेच आहे. मान्य करावं लागते की काळजीच्या गोष्टी आहेत. विशेषतः राजकीय दर्जा जो आहे महाराष्ट्राचा एक संस्कृतीचा हा या सगळ्या गोष्टी खोडतुडीमुळं याच्यामुळे खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत. हे सगळं दुरुस्त करण्याची जबाबदारी पहिली तर आता मतदारांची आहे आणि त्यानंतर आमची आहे. महाविकास आघाडीचं राज्यात काय चित्र राहील, किती जागा अपेक्षित आहेत? महाविकास आघाडीला खूप चांगलं यश मिळेल याची खात्री मला आहे आणि मी तर कायम सांगतोय की एकंदर कालपर्यंतचा जो अहवाल आमचा मी घेतलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही 180 पार केले तर आश्चर्य मानू नका. हा बरोबर आहे. कारण माझं हे गाव आहे जोरवे आणि हे गाव शिर्डी मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळं मी शिर्डी मतदारसंघाचा मतदार आहे आणि आनंद आहे. शेवटी असं आहे की स्वतःच्या गावामध्ये मतदान करणं ही अत्यंत चांगली गोष्ट असते. कारण ही जन्मभूमी आहे माझी. नव्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहे. काय विश्वास घेऊन? हा हे खरं आहे की आता विधानसभेतल्या सर्व सदस्यांमध्ये सर्वात ज्येष्ठ मी आहे आणि यामध्ये परमेश्वर असेल, माझे नागरिक असतील, मतदार असतील, माझे वडीलधारे असतील, सोनियाजी, आदरणीय सोनियाजी या सगळ्यांच्या आशीर्वादानंच ही वाटचाल माझी होते आहे आणि म्हणून संगमनेर मतदारसंघामध्ये मी 9व्या वेळेस निवडणूक लढवतो आहे. मला खात्री आहे की माझे मतदार मला चांगली साथ देतील, चांगले आशीर्वाद देतील. जिल्ह्यात 12 जागांपैकी महाविकास आघाडीची काय परिस्थिती राहील, काय विचार? नाही, मला तर महाविकास आघाडीच्या 12ही जागा येतील असं वाटतंय.